आता आपण निघालोय सांदोशी गावातून. तर आता आपण एका गावातल्या रस्त्याने चाललोय रायगडाच्या पायथ्याशी निजामपूर मार्गे. हा तुम्ही रस्ता बघू शकता, हावाला रस्ता आहे तो. समोर तुम्हाला रायगड किल्ला दिसत असेल. तर आता बघू रस्ता कसा असेल माहीत नाही, अंदाजा नाही रस्त्याबद्दल. तर आता आपण सुरुवात करतोय. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे जसं काय इन्सिडेंट घडतील ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवीन मी. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे समोर, एकदम डेंजर. बसून ये, बसून. नाही, तिचा फिल्टर खाली आहे ना म्हणून. हे आमच्या ट्रेकिंग मधलं ऍडव्हेंचर. नदीतून आम्ही गाड्या ढकलत 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 आणतोय बाहेर. हाय प्रथम सावंत, तुमचा ब्लॉगर. बघा गाडी कशी ढकला आणतोय. आण फायनली मिशन कम्प्लीट झालेलं आहे. मित्रांनो आता इकडनं रस्ता बंद आहे, पण आम्ही आता प्लॅनिंग करतो की इकडनं गाड्या आणू. तेव्हा त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या एक्झॅक्ट मागे रायगड किल्ला तुम्हाला दिसत असेल. आम्ही डायरेक्ट रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाणार आहे. त्यासाठी सगळी खटमट चालू आहे. त्यासाठी सर्व खटमट चालू आहे 5-6 किलोमीटर अंतर वाचवायसाठी. बघू आता कसं काय होईल, पण होणार. पण करू काहीतरी जुगाड करू. मुलं आहेत आणि जुगाड नाही होणार अशी बात होणारच नाही. आरामात आरामात. थांब 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 थांब. कम्प्लीट झालंय. फुल ॲडव्हेंचर, फुल ऑफ रोडिंग. आणि व्ह्यू. तर फायनली मित्रांनो आता आपण परफेक्ट रोडवरती आहे, चांगल्या रोडवरती आहे. हे समोरच रायगड आहे, त्याच्या पायथ्याशी आता आपण आहे. मजा आली, थोडी ऑफ रोडिंग भेटली, व्हिडिओला मजा आली, भेटली आपल्याला. बोल ना. सुंदर असा नजारा मित्रांनो. छोटे छोटे असे धबधबे तुम्हाला खूप सारे बघायला भेटतील रस्त्याने जाताना. बघू शकता तुम्ही या साईडला. तर मित्रांनो आता आपण आलो डायरेक्ट रायगडच्या पायथ्याशी. इकडनं सीड्या चालू होतात. इकडनं आता हे हनुमान बोलतात ना, हनुमान मंदिर वाट. हनुमान मंदिर वाट बोलतात या वाटेला. तर इकडनं दाखवू आम्ही हनुमान मंदिर वाट का बोलतात ते. पुढे हनुमानचं मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आपण रायगड चढायला सुरुवात केली. वाजले आता 4:45. बघू आपण किती वेळात गड चढतो ते. चढायला पाहिजे. बघू आता किती वेळ लागतो ते. पूर्ण वेळ दाखवतो तुम्हाला किती वेळ लागेल. 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आमचं टार्गेट आहे. बघू पोचतो का.
तर मित्रांनो हे हनुमान मंदिर बघू शकता तुम्ही. यामुळे या वाटेला हनुमान वाट असं या मंदिरामुळे या वाटेला हनुमान वाट असं बोलतात. आणि इथं कमान केलेली आहे ते पण विदाऊट हे काय ते सिमेंटचा वगैरे न वापर करतात जुन्या पद्धतीने पूर्ण हे आणण्यात आलेले आहे. जुन्या पद्धतीत काढतात केला आता पुन्हा हे सिमेंट वगैरे न मिक्स करतात चुना आणि गुळ त्याच्याने अजून चालू आहे. इथे बघू शकता तुम्ही भांडणं चालू आहेत. चला आपण आपल्या जो बोलला तो चालू राहू दे. 10% गट तर चढलाय आपण आणि अजून 90% बाकी. सुंदर असं दृश्य आहे. वातावरण खूप सुंदर आहे. म्हणजे जास्त पूर्ण एवढं चढून सुद्धा थकवा जास्त जाणवत नाही आणि जेवढा जाणवतोय तेवढा दृश्यांमुळे जातो सुद्धा आहे. तर मित्रांनो आपण आता किती वाजले रे? परफेक्ट वाजले 6:06. जसं आपलं टार्गेट होतं 5 आपण 4:45ला चढायला चालू केलेलं. आपलं टार्गेट होतं 1.25 तासात चढायचं. परफेक्ट 1.25 तासात आपण गड पूर्ण केला आहे चढून. आता 10 मिनटात आपण वरती पोचून जाऊ. बघू शकता तिकडे तुम्ही खूप सुंदर हवा सुटले. जेवढा थकवा लागलेला तिथे 5 मिनटं थांबलेलो. खूप सुंदर हवा होती. पूर्ण थकवा निघून गेला. मित्रांनो इथे चहाची वगैरे सोय केली आहे. इथे रात्री जेवणाची पण सोय आहे. रात्रीची सकाळची सर्व जेवणाची सोय करतात ते लोक. ही चहा आपण पोहोचलोय रायगडावरती. बघू शकता इथे खूप जल्लोष आहे. मागे बघू शकता. त्याच्यामुळे कृपया विनंती आहे की आपण याची नोंद घ्यायची. पूर्ण थकवा दूर मित्रांनो. हे सर्व बघून पूर्ण थकवा लांब पळून गेलाय. त्याच्या पाठीमागे पुरुषांनी त्या ठिकाणी गोंधळाच्या. आता आपण लवकरात लवकर जागा शोधू आपल्या ट्रेनसाठी. पूर्ण तयारीत आहेत. हे बघू शकता मित्रांनो ही उंच काठी आहे. किती काय नाही लागत पेठ सगळीकडे टेंट दिसतील तुम्हाला. आपण टेंटसाठी जागा तर शोधली. पहिले जागेची साफसफाई करून घेऊ. योग्य तर मित्रांनो एक टेंट बांधून झालाय. एकच बांधायचं आहे. काम चालू आहे. भाई कसं वाटतंय टेंट मध्ये? एकदम मस्त एकदम भारी वाटतंय. हे योग्या दादू कसं वाटतंय? एकदम मस्त. खायला वगैरे तर मित्रांनो आता आपण टेंट वगैरे बांधून झालंय. फ्रेश वगैरे झालं. आपण नाश्ता वगैरे केलाय. तर आता आपण चाललोय गोंधळ बघायला. मित्रांनो फॉग बघू शकता तुम्ही आजूबाजूला. मित्रांनो जबरदस्त असतं क्लायमेट झालं इथे. पूर्ण सगळीकडे फॉग आहे. बिकॉज आपण हाईटला आहे. हवा सुटले चारी साईडनी. मार्गांची खूप भारी झालं इथे.
ब्लॉग मध्ये. तुझ्या पायाशी जोगवा मागेन, तुझ्या पायाशी जोगवा मागेन. माझी अंबा जगदंबा तुझा गोंधळ घालीन, माझी अंबा जगदंबा तुझा गोंधळ घालीन. तुझ्या पायाशी जोगवा मागेन, तुझ्या पायाशी जोगवा मागेन. सप्तसिंधूचे पंचगंगेचे पाणी मी आणीन, सप्तसिंधूचे पंचगंगेचे पाणी मी आणीन. माझ्या आईला नाव मी घालीन, माझ्या आईला नाव मी घालीन. तर मित्रांनो, काल आपण गडावरती पहिल्यांदाच गोंधळ बघितला. अत्यंत सुंदर असा अनुभव होता. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घेतला पाहिजे. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवणाची सुद्धा उत्तम सोय गडावरती केली होती. त्यानंतर आता तर सर्व टेंटमध्ये आहेत. मी थोडा बाहेर आलो आहे आणि मी तेव्हा व्हिडिओज नाही काढल्या कारण का फोनला चार्जिंग नव्हती. आता फोन वगैरे चार्ज झाला आणि बाकी सगळे आता आराम करतात, चार्ज होत आहेत. तर आता मी सुद्धा जातो आराम करायला. सकाळी राज्याभिषेकाचे सर्व तुम्हाला मोमेंट्स मी दाखवीन ब्लॉगमध्ये. आता मी सुद्धा जातो, आराम करतो, चार्ज होतो थोडा. बाय बाय. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता सकाळचे वाजले 7. आता आपण फटाफट रेडी होऊ. सर्वजण रेडी होतात त्या ट्रेनमध्ये. नंतर आपण राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाचा इथे जाऊ आपण लवकरच. मावळे होतात तयार. आता आम्ही नवीन कपडे घालणार आहेत.
तुम्ही पाहू शकतात हे उघडे नागडे सर्व झालेत तयार. हे बघा आमचे मावळे. हे आहे टकमक टोक आणि आपला टेंट. मित्रांनो आता आपण इकडनं जगदेश्वर मंदिरच्या दिशेने चाललोय. कसं असेल तुम्हाला इकडे चालला लाईन. तर मित्रांनो आपण राज्याभिषेकाचा सोहळा एन्जॉय केला, नंतर सर्व गोष्टी एन्जॉय केला. तर आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता टेंट वगैरे आम्ही पॅक केला. बघा इथेच आमचा टेंट होता, आता पूर्ण पॅक केला आहे. आता थोडी विश्रांती करतो 5-10 मिनटं. सर्वजण आली की आम्ही खालती परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर खाली उतरल्यावरती आता आमचा प्लॅन आहे दादूच्या घरी जायचं, लगेच कपडे वगैरे चेंज करायचे, तिकडनं लगेच मुंबईसाठी परत निघायचं. बघू आता कसं काय ते दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आपण गड उतरलोय आणि स्कूटीच्या वर येऊन परतीच्या परत दादूच्या गावी चाललोय. बघू शकता एक नंबर वातावरण आहे. पाऊस पडतोय, पाऊस. बरं झालं येताना जास्त पाऊस नाही भेटला.
वरती चढताना उतरताना पाऊस नाही भेटला, नाही तर आमचा टेंटमध्ये प्रॉब्लेम झाला असता. आता परतीच्या प्रवासाला पाऊस भेटला तरी काय हरकत नाही, उलटा मजा येईल परतीच्या प्रवासामध्ये. सर्व अनुभव भेटतोय, पावसाचा सुद्धा भेटेल. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना नक्की एकदा सजेस्ट करेन की एकदा या रायगडावरती राज्याभिषेकाचा अनुभव घ्या. अतिशय उत्तम असा अनुभव आहे. प्रत्येक मुवमेंटला अंगावरती काटा येईल, प्रत्येक मुवमेंट तुम्ही एन्जॉय कराल, ही माझी गॅरंटी आहे. फोर व्हीलरची पार्किंग आहे, टू व्हीलरची पार्किंग सुद्धा मित्रांनो 5-6 किलोमीटर लांब होती. आपण त्या निजामपूर मार्गे गेलो म्हणून आपल्याला डायरेक्ट पायथ्याशी पार्किंग करायला भेटली, नाहीतर गड उतरून परत 5-6 किलोमीटर चालत आपल्याला यावं लागलं असतं. आणि फोर व्हीलर आणल्यात तर मित्रांनो 10 किलोमीटर तुम्हाला आरामात चालायचं आहे, तर तुम्ही तशी तयारी करूनच या. पण मित्रांनो, मी सजेस्ट करीन की जर तुम्हाला यायचं असेल तर माझ्यासोबतच या. नेक्स्ट मी दरवर्षी येतो, या वर्षीसुद्धा दरवर्षी येतो, तर त्या मार्गाने डायरेक्ट पायथ्याशी गाडी पार्किंग करायला भेटते. ठीक आहे. आणि अतिशय उत्तम असा अनुभव मित्रांनो असतो दरवर्षी, पण यावेळी पहिल्यांदाच आम्ही स्टे केलेला रात्री, नाही तर आम्ही सकाळी येतो आणि संध्याकाळी निघतो. खूप अतिशय उत्तम असा अनुभव. आता सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम कडक क्लायमेट आणि एकदम भारी व्ह्यू आहे आजूबाजूला, एकदम ग्रीनरी, फुल ग्रीनरी. हा मावळ